आता भाजी म्हारग जाता गोंयांत हेचेर तुमकां कितें तुमी केला फ्लेक्सिबिलिटी दिल्या आणि गोंयांत? ट्रान्सपोर्ट बा कसो आसतलो मॉन्सून सिजनात? मॉन्सून सिजनान भाज्यांचे जी लागवड असता ती गोंयांत पयलीं म्हणजे जायना. म्हणजे आमच्यो सिजनल भाज्यो आसता पळय त्यो गोंयांत आमी अप टू मे पर्यंत आमकां बऱ्या भशेन मेळटा. पूण आतां पावस लागल्या कारणान आमचे गोंयच्यो भाज्यो कमी जाल्या कारणान आमकां टोटली डिपेंड रावचें पडटलें बेळगांवचेर. आनी ह्यो भाज्यो आतां हो पावस जो अवेळी पावस पडला म्हणजे बेगीन जालें तेजें म्हणून भायरसून राज्यांसून सुद्दां कांद्याची बी लागवड आहा ती पिड्यार जाल्ली म्हणून आतां सद्या तरी अवेलेबिलिटी आसा पूण इन फ्युचर कशें जायत ते रेट कशी वाडत हेजेरूय सांगता येत ना आतां. ट्रान्सपोर्टाच्या बाबतींत कितें आहा सद्या मॉन्सून सुरू जाल्लो आसा आनी ट्रान्सपोर्टेशन असो डिफिकल्ट जाता ह्या दिसांनी. पूण भितर कितें जाता कादो बिदो उदक लागलें जाल्यार मातशी क्वॉलिटी मागीर पिड्यार जाता. हे सगळी काळजी आमी जो सप्लायर आसता ताका वेवस्थीत ती काळजी घे म्हणून आमी इंस्ट्रक्शन दिल्लें आसता. आतां डे टू डे आमचे रिजेक्टूय आमी करताय तसो आसा. चडशी अशी आहा ती चडशी गोंयची जी आसा ते भायल्यान बी येवन भायरचे भिनेच्या वर्सभर मेळोंक लागले गोंयचे खूप कमी जातलो न्हू आमी तवशी आतां आमी तवशी आमी भायल्यान हाडीत ना. आमच्या गोंयांत पिकतात न्हू तितले आमी हांगासरूच विकता. लोकल तवशी हय ते आतां पावसाळ्यान चडशी खोपता न्हू पूण आतां पळोवपाक गेल्यार बांद्याचे भिनेचे वर्सभरा म्हणून ती बसलेले आसता सगळे भायले आमी हांगासर जेन्ना पिकता न्हू भायले हाडीत ना आमी. हाडपाचो सप्लायच बंद करता आमी. बांद्याचे घेवन बसता खूप कडेन बांद्याचे लोक बांद्याचे त्या वाटेंतले महाराष्ट्रासून कोणी ते नियर बाय एरिया आसा न्हू ते कवर करता आसतले ते. पूण आमच्या गोंयांत जितले विकतात पळय ते आमच्या आउटलेटाचेर हाडून दितात ते. आमचे आउटलेट जे आसता त्या आउटलेट आमी प्रोक्युरमेंट सेंटर म्हणटा आमी तांकां. त्या प्रोक्युरमेंट सेंटराचेर ते पर्सनली हाडून दिता ते आमी घेता आनी ते आमी आमच्या आउटलेटांचेर सगळ्या मागीर सप्लाय करता. तसो प्रोसिजर आहा. तर सध्या लोकल लोकल कोणा ते विकता पळय तेंचेर फरक पडचो ना लोकल आमकां दिता न्हू ते जे प्रोड्यूस करता फार्मर्स ते आमच्या आमकां हाडून दिता हॉर्टिकल्चराक दिता. ते हॉर्टिकल्चर ते तेज्या कडसून घेवन आमचे जे आउटलेट्स आहा 1200 आउटलेट्स आहा त्या आउटलेट्साचेर एज पर देर रिक्वायरमेंट ऑर्डर आसता ते दिता. सध्या आमी पळयलें नाल्लाची कॉस्ट वाडत चल्ला सर हेंचेर तुमचें कितें? नाल्लाचें उत्पादन म्हणटा तें गोंयांत खूबच कमी जाल्लें आहा. हाका वेगवेगळीं कारणां आसूं शकतलीं. म्हणजे आमी फर्टिलिटी मेनटेन करिना. आयज आमी जमनीची फर्टिलिटी मेनटेन करिना. म्हणजे जशी माडाक वेगवेगळे तरेचे खाद्य आमी घालताले तेजी कुयदाद करता आसतना आमी नॅचरल जे लिव्स घालताले म्हणजे ताका आमी सावळ म्हणटा ते घालपाचें आतां बंद केला. कित्याक सांग परवडना म्हणून. मॅन पावर चड कॉस्टली जाल्लें आसा. तशें आमी नॅचरल सारें घालताले. कोणेक बीट घालप आसता कोणेक चिकोल घालप आसता हें आतां कोण करिना. त्यामुळे फळांची धरपाची सुद्दां क्षमता सुद्दां कमी जाल्ली. पूण ती जनावरां येवन खातात. जनावरां हे माकड वो खंयसरी आसात पण तो रेअरली आसता ते. शेकरो बीन ह्या वर्सा खूब खाला. आतां पूण तशें कशें आहा ते सगळ्याच जाग्याचेर नासता. काही जाग्याचेर म्हणजे 90% जे फार्मर्स आसता न्हू ते दे आर अपार्ट जो कॉन्टेक्ट आनी संपर्क नासता. बाकीच्या थोड्या ज्या भागांनी आसा ताका प्रिकॉशनूय घेवचें पडटा. आतां माकड जे खाता ताका प्रिकॉशनरी कितें तरी मेजर्स घेवचे पडटले फार्मरांनी. आनी पण प्रामुख्यान पळयता जाल्यार सद्या नाल्लाचें पिकूच कमी जाल्लें आहा. हें लोकांनी हेजेर काम करपाक सुरवात करची पडटली. ओके सर आतां रोरो फेरी येता सो रोरो फेरीचेर चोडनाकारांक कशें कितें आसतली फेसिलिटी? रोरो फेरी आमची आतां एक ट्रायल एका फेरयेचेर ट्रायल चालू आसा. म्हणजे ट्रायल लोकांक घेवन येवन वचपाक अशी ट्रायल चालू आसा. फाटल्या दिसांनी ऑनरेबल मिनिस्टर श्री सुभाष फळदेसायान हांवें इन्स्पेक्शनूय केल्लें दोनूय फेरी बांदून कंप्लीट जाल्ले आसा. दुसरे फेरीचे ट्रायल्स चालू आहा. एके फेरीचे ट्रायल्स चालू आहा. दुसरी फेरी आतां समुद्रान उतरपाची आहा. तेजे थोडे जे काम जे बाकी आसलें ते दीस वॉज 8 days बिफोर वेन वी एक्सपेक्टेड दॅट सायट. आतां ते बी जाल्ले आसतले. दोनूय फेरी आमकां
वांगडाच लॉन्च करपाचें आसा आनी स्टार्ट करपाचें आसा. चोडणा हो एक गांव असो आसा ज्या गांवान फेरी लागतात. सो फाटले फावट सुद्दां जेन्ना फेरीची प्रायस वाडलेली तेन्ना थंय एजिटेशन जाल्लें. सो रोरो फेरीचें कशें कितें आसतलें? सध्या तरी तेजेर निर्णय घेवंक ना सरकारान कशें आसतलें तें. पूण जशें आतां आहा युजली ₹10 पर वेहिकल 4 व्हिलर तशेंच दवरतले सध्या. मागीर ते निर्णय अजून तसो घेवंक ना. जनरल लोकांक कम्युटर्स येतात तांकां कॉस्टली आसता ना कम्युटर्सांक आनी 2 व्हिलर्सांक आमी चार्ज करीत ना न्हू. आसा तशेंच तितून आसतलें. हे फेरयेन बरें बसपाक 50 लोकांचें प्रोविजन आसा. तशेंच 35 मिटर लांब आहा ती फेरी. भितून 15 ते 16 4 व्हिलर्स आनी एक 60-70 2 व्हिलर्स एट अ टायम वचूंक शकता. सो सद्याक तुमी CM रेजिडेंसा कडेन आहा. CM कडेन कितें विशयांचे चर्चे बीन जाला? अनेक विशय असतात ना आमचे डे टू डे, म्हणजे आमचे मिटिंग्स कशे प्लॅन करप आसता तेज्या संदर्भान म्हाका एक मिटींग घेवपाक जाय आमचे सर्वोदय मोंद ब्रिजा संदर्भान, किंवा आमचे मयेचे जो सनद इश्यू करपाचो जो विशय आहा त्या संदर्भान एक मिटींग प्लॅन करपाक जाय. आतां ऑनरेबल CMाक हांवें सांगलां आमकां एक मिटींग दी आनी त्या हितून दोनूय क्लब करून ह्या विशयाचेर चर्चा जाता. ब्रिजाचें काम खंय पर्यंत पावलां सर तुमचें तें? आतां लँड एक्विजिशन आहा न्हू तें कंप्लीट जाल्लें आसा. म्हणजे आमकां जितले 28,000 स्क्वेअर मिटर जमीन आमकां घेवपाक जाय आसली तितली 20,000 स्क्वेअर मिटर जमीन आमच्या गव्हर्मेंटाच्या हातीन ताब्यान येयल्ली आहा. तांकां ऑलरेडी पेमेंट करून तेंचे ही जमीन ताब्यान येयल्ली आहा. 8,000 स्क्वेअर मिटर जमीन आहा न्हू तेजो असो इश्यू आसलो की ते लोक ट्रेसेबल नासले. हे लोक जेंच्यांनी कन्सर्न दिवंकूच ना आमच्या सरकाराक की आपली जमीन तुमी घेवंक शकता म्हणून. अशा लोकांक लागून आयज आमकां कंपल्सरी एक्विजिशन करचें पडटा. काही लोक आहा ते विलिंगनेस ना तेंचे दिवपाक आसून सुद्दां तेंचे विलिंगनेस ना म्हणून आमकां ही 8,000ची जमीन आहा ती कंपल्सरी एक्विजिशन करचें पडटा आनी तो प्रोसेस चालू आहा. फक्त 8,000 खातीर उरला. खंय पर्यंत आहा सर ही? मून ते चोडण पर्यंत. हय. सालोदोर मून जी पंचायत बिल्डींग आहा न्हू थंय तो आवट एक्झीट तेजे आनी मये आमचे चोडण जी मेन चर्च आहा थंयसून ती भितर वयता. ओके. ऑलमोस्ट फायनलायज जाला सगळें. आतां लँड कंपल्सरी लँड एक्विजिशन हो प्रोसेस कंप्लीट जाल्या उपरांत वी वील फ्लोट द टेंडर. या थँक्यू सर. सर आनी एक म्हटल्यार ती सारमनस आनी ते हे जंक्शन आहा पळय ती मायनींग सुरू जाल्या पळय तशें ते खूब रस्ते रेबो आहा म्हणून ती कंप्लेन त्या 2 व्हिलर बीन कोण वतात पळय. रेबो म्हणजे कशें आहा पिरियॉडिकल क्लिनींग करपाक जाय. हे मायनींग मॅनेजमेंट टिमीन तो तांकां इंस्ट्रक्शनूच आसा. ते मायन्स डिपार्टमेंटा कडसून आहा. पण पावशिल्ल्या दिसांनी कितें आसतलें तर जास्त हे जाता म्हणजे स्प्रेड जाता. स्लिपरी जाता. पण ते काळजी घेतात हे आमकां दिसून येता. पूण ते एरियेक खुबशे वता सारमनस जंक्शन कशें आहा पळय थंयसर. हय जंक्शन आहा न्हू थंयसून ते पास जाता न्हू गाडयो. फूल रेबो जाता मायनींग जो रोड आसा न्हू तो मातयेचोच आसा. सो तेंच्यान तो काडून टार रोड ना. हय. तो टार रोड नासल्या कारणान कितें जाता टायराचे सगळ्या माती लागून येता ती रस्त्यार येता आनी ते वॉश करून ते भायर काडटा अशें. एक्सिडंट वाडटा त्या वटेन 2 व्हिलर बीन कोण कामाक ते मिनिमायज करपाक लागून तेंच्यांनी जे केअर घेवपाक जाय ते प्रिकॉशनरी केअर सारके रिलिजियसली घेवपाक जाय. ते घेयना पूण थोडे पंचायतीन इंस्ट्रक्शन काही टायमार तेंचे चुकताय बीन. हे चुकता ते मागीर अशें तरेन मागीर एक्सिडंट जातात ते तेका लागून. सो पंचायती कडल्यान कितें थंयसर एक्शन बीन जातली अशी पंचायत तेका डायरेक्टर ऑफ मायन्सानूच तांकां इंस्ट्रक्शन दिवपाक जाय ते डे टू डे वेवस्थीत करपाक जाय कार्ड म्हणून. सो तुमी बीन सुपरविजन आसता थंयसर. तुमी बीन उतर घालतले डायरेक्टर? ना आमी ऑलरेडी तांकां इंस्ट्रक्शन दिल्लें आसा. आनी आमच्या जर जेन्ना सुपरविजनान आमच्या येतात अशें की हेंचे सारकें ना जाल्यार आमी ताका स्वता हांव ताका सांगता जो त्या प्लांटाचो हेड आहा न्हू ताकाच सांगता हांव म्हणजे ऑपरेशन सारकें जायना म्हणून. थँक्यू सर.